हिवाळ्याच्या दिवसात उष्ण पदार्थ नक्की खावेत। त्याच्यामध्ये गुळाची पोळी आली, अगदी पुरणपोळी आली। पण आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळी पोळी घेऊन आलोय। ही आहे मुगाची पुरणपोळी। नमस्कार, माझं नाव पराग जोगळेकर। मी ठाण्यामध्ये सिझल देसी नावाचं एक रेस्टॉरंट चालवतो। आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या प्रकारची पुरणपोळी। सगळेच जण चण्याच्या डाळीची पुरणपोळी बनवतात, आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची पुरणपोळी। तर मुगाच्या डाळीच्या पुरणपोळीला आपल्याला लागणारं साहित्य मी ऑलरेडी मुगाचं पुरण बनवलेलं आहे। या पुरणामध्ये आपण मूग डाळ, गूळ, साखर आणि जायफळ घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण मैद्याचा आटा ऑलरेडी बनवलेला आहे। तर आपण बनवूयात मुगाची पुरणपोळी। ह्या छोट्याशा एक मुगाच्या पुरणपोळीमध्ये सुद्धा मला एक गोष्ट सांगायची वाटते की बीइंग अ शेफ आणि माझ्या बहिणीला चण्याच्या डाळीची ॲलर्जी होती। तर चण्याच्या डाळीची ॲलर्जी आणि मग तिच्यासाठी मला हा चॅलेंज आला की आपण शेफ आहोत आणि तिला जर का चण्याच्या डाळीची ॲलर्जी आहे तर आपण तिला काय देऊ शकतो। म्हणून एक दिवस आम्ही ट्राय केलं मुगाची पुरणपोळी बनवायला आणि सक्सेसफुल झालो। तेव्हापासून आमच्या घरी बाकीच्या सगळ्यांसाठी चण्याची डाळीची पुरणपोळी बनते आणि माझ्या बहिणीसाठी मला स्वतःला ही मुगाची पुरणपोळी बनवायला लागते। तर आपण हा मैदा घेतलेला आहे। नॉर्मल आपण जसं पोळी लाटतो तशाच कन्सिस्टन्सीमध्ये मैदा आपण भिजवायचा आहे आणि आपण हे स्टफ करून आपण ह्याला पोळीसारखं रोल करणार आहोत। 100 ग्रॅम मुगाची डाळ घेतली तर पहिली गोष्ट जर यू हॅव टू मेक शुअर की जर का तुम्ही जेव्हा मुगाची डाळ ही शिजवताय तेव्हा खूप कमी पाणी लागतं, कारण मुगाची डाळ जी आहे ही पटकन शिजते। चण्याच्या डाळीसारखं चिकार पाणी घालून आपण शिजवायला लागत नाही ती। त्यामुळे 100 ग्रॅम जर का मुगाची डाळ घेतली तर ती डिप होईल एवढंच फक्त पाणी घ्यायचं आणि बॉईल करायचं। बॉईल झाल्यानंतर 100 ग्रॅम मुगाच्या याच्यामध्ये साधारणपणे 50 ग्रॅम गूळ आणि 50 ग्रॅम साखर आणि जस्ट फॉर थोडंसं फ्लेवरिंग येण्यासाठी म्हणून आपण त्याच्यामध्ये जायफळ घालतो। आता जायफळ जर का कोणाला फ्लेवर्स खूप जास्त वाटत असेल तर आपण इलायची पण घालू शकतो। बघा, चण्याच्या डाळीची पोळी जशी होते तशीच ही पण एकदम टिफ आणि राहते। मुगाची पुरणपोळी बनवताना जर का कॅलरीचा विचार करत नसाल तर पुरणपोळी खाताना भरपूर तूप घालावं आणि दुधाच्या ऐवजी बासुंदी किंवा रबडी बरोबर खावी। मैदा असल्याकारणाने स्लो फ्लेमवरती बराच वेळ ती भाजून घ्यायला लागते, नाहीतर मैदा कच्चा राहण्याची शक्यता असते। साईड्स ज्या आहेत त्या साईड्स पण व्यवस्थित भाजून घ्यायला लागतं, नाहीतर नॉर्मल याच्यामध्ये पोळी मधनं तर व्यवस्थित भाजली जाते, पण साईड जर का कच्च्या राहिल्या तर खायला आपल्याला नंतर त्रास होतो। आता ही दोन्ही बाजूनी पोळी आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे। तर ह्याचा आपण आस्वाद कॅलरी कॉन्शियस नसणाऱ्या लोकांनी अगदी तूप, दूध किंवा रबडी किंवा बासुंदी घालून आपण याचा आस्वाद घेऊ शकतो। तर प्रेझेंटिंग मुगाची पुरणपोळी।